सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापुरात जाहीर सभा होती। भाजपच्या 102 उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सोलापुरात सभा पार पडते। या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली। जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सभेपूर्वी तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लेमये यांनी। महानगरपालिकेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापूरमध्ये जाहीर सभा जी आहे ती होणार आहे। आपण पाहू शकताय की हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रणांगणावरती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी सभा आहे ती होणार आहे। साधारण आपण जर बघितलं तर 40 बाय 60 फुटांचा जो स्टेज आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि स्टेज वरती आपण जर बघितलं तर साधारणतः 16 खुर्च्या ज्या आहेत त्या असणार आहेत। या कार्यक्रमाला आपण जर बघितलं तर मुख्य उपस्थिती ही देवेंद्र फडणवीस यांची असणार आहे। त्यासोबतच या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा या कार्यक्रमाला असणार आहेत। या ठिकाणी जवळजवळ 15,000 मतदारांची नागरिकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मला खात्री आहे एवढी सुद्धा जागा कमी पडणार आहे, मला हे ओव्हरफ्लो होणार आहे, कारण या महाराष्ट्राचे विकास पुरुष आज या सिद्धरामेश्वरच्या नगरीत येत आहेत। त्यानुसार नागेश चिप्पाचं विश्वभूषण लिमाय, सांतव न्यूज, सोलापूर।